विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा. आता टॉर्क म्हणजे काय मी जरा एक्सप्लेन करतो. तुम्हाला कपल माहिती आहे का? मोमेंट ऑफ कपल बोलतोय बरं का मी. मोमेंट ऑफ कपल म्हणजे समजा माझ्याकडे हा ऑब्जेक्ट आहे. याच्यावर हा अपवर्ड फोर्स आहे आणि हा डाउनवर्ड फोर्स आहे. बघा दोन फोर्स आहेत माझ्याकडे. एक अपवर्ड आहे, एक डाउनवर्ड आहे. इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत. मग काय होणार लक्षात घ्या, की काय होणार तर इथं सर्क्युलर मोशन तयार होणार मोमेंट ऑफ कपलमुळे. म्हणजे बघा ना, म्हणजे एक काम करा ना रे, मी म्हणतो ह्याच्यापेक्षा एक गाडीचं स्टिअरिंग आहे. माझा एक हात इथं आहे आणि एक हात इथं आहे. बरोबर आहे? मला जर लेफ्टला टर्न घ्यायचा असेल आणि तुमच्याकडून बघा मला लेफ्टला टर्न घ्यायचा असेल ना, तर मी हा डाउनवर्ड फोर्स आणि हा अपवर्ड फोर्स लावणार. स्टेअरिंगचे तुकडे नाहीत होणार. स्टेअरिंग रोटेट होणार. म्हणजे हा जो टॉर्क आहे ना, हा मोशन क्रिएट करतोय. बरोबर आहे ना? सांगा हे टॉर्क, मोमेंट ऑफ कपल हे थोडंसं लक्षात आलं. ओके. म्हणजे परत तेच लिनियर आणि रोटेशनल. लिनियर मध्ये फोर्स असेल तर रोटेशन मध्ये टॉर्क असणार. लिनियर मध्ये मास असेल तर इकडं मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. इकडं लिनियर ऍक्सलरेशन, तिकडं अँग्युलर ऍक्सलरेशन असणार आहे. आणि जर फोर्सचा फॉर्म्युला जर मास इंटू ऍक्सलरेशन असेल तर टॉर्कचा फॉर्म्युला आय इंटू अल्फा येणार. ओके, पण त्याचं युनिट पण इम्पॉर्टंट आहे. फोर्स युनिट आहे न्यूटन. टॉर्कचं न्यूटन मीटर. ऐकलंय का फोर व्हीलर मध्ये 400 न्यूटन मीटर टॉर्क. टू व्हीलर मध्ये 30-40 न्यूटन मीटर टॉर्क असतो लक्षात घ्या. मास युनिट काय सांगा केजी. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. कारण प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर तर इथं येणार आहे अँगल आहे ना मग रेडियन पर सेकंड स्क्वेअर. मग चला फॉर्म्युला लिहून घ्या. मग मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या की टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा हे मला प्रूव्ह करून पाहिजे. ओके. मग यासाठी लागणारे सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला एक्सप्लेन करणार लक्षात घ्या. पहिल्यांदा ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला पाहिजे मला. हे त्या दोघांच्या मधलं रिलेशन आहे की ए इक्वल्स टू आर अल्फा. लिनियर ऍक्सलरेशन आणि अँग्युलर ऍक्सलरेशन मधलं हे रिलेशन की ए इक्वल्स टू कोण आहे सांगा आर अल्फा. बर ठीक आहे. फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. मग फोर्स इक्वल्स टू जर मास इंटू ऍक्सलरेशन असेल तर एम आर अल्फा येणार. ओके. आणि टॉर्क काढण्यासाठी एफ ला पुन्हा आर न मल्टिप्लाय करा. मग याला परत आर न मल्टिप्लाय केल्यावर एम आर स्क्वेअर अल्फा. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो रे अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. म्हणजे प्रत्येक एलिमेंट साठी ना. ओके. म्हणजे बघा ना एम आर स्क्वेअर मिळालंय का इथं. एम आर स्क्वेअर म्हणजे मला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू मिळणार आहे. पण हे सगळं जे आहे ना एक स्क्रीनशॉट काढा रे. ओके. 1-2 काढला असेल असं इमॅजिन करतो मी. मग स्क्रीनशॉट तुम्ही काढलाय लक्षात घ्या. म्हणजे आपण काय केलं की डेरिव्हेशन साठी लागणारे सगळे फॉर्म्युले वगैरे बघितले, सगळ्या कन्सेप्ट बघितल्या, विथ युनिट बघितलंय. पण आता कुठल्याही डेरिव्हेशनला सुरुवात करत असताना आपण फिगर ड्रॉ करतोय. ओके. या ठिकाणी हे अल्फा घेतोय. या ठिकाणी आहे तीच डायग्राम, तीच 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 किती एक्सप्रेशन हीच डायग्राम केला. मग आता मला सांगा कसली ऑब्जेक्ट आहे, कसली बॉडी आहे? रिजिड बॉडी आहे. तुम्ही सुरुवात करणार कन्सिडर अ रिजिड बॉडी. कन्सिडर अ रिजिड बॉडी. रिजिड रोटेटिंग बॉडी. ओके. रोटेटिंग बॉडी म्हणूया आपण. ठीक आहे. ऍज शोन इन द अबव फिगर आपलं नेहमीच वाक्य आहे. ऍज शोन इन अबव फिगर. ओके. लेट लिहूया आपण. लेट. हे असं सिम्बॉल कशाचं आहे टॉर्कचं. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. अल्फा म्हणजे काय? ओके. या गोष्टी आपण मेन्शन करूया तिथं लक्षात घ्या. ओके. आता परत आपलं तेच वाक्य की ही बॉडी आपण असं सपोज करूया एन नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेले आहे. हॅव्हिंग मासेस काय सांगा M1, M2, M3 situated at a distance R1, R2, R3 कुठून फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि ही त्याची अँग्युलर लिनियर व्हेलॉसिटी ही V1 परपेंडिक्युलर टाका बरं का लक्षात घ्या. V1 इथं परपेंडिक्युलर दाखवा V2 आणि इथं दाखवा VN. ओके. मग मी तुम्हाला सांगतो ते वाक्य आता तुम्ही मला व्यवस्थित फॉलो करताय तर हे वाक्य तुम्हाला माहितीच आहे. सपोज बॉडी इज बघा मी काय लिहितोय made from. Suppose body is made from number of particles. Suppose body is made from number of particles. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या की आता इतकं इम्पॉर्टंट बघा आपण परत परत तेच 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 लिहितोय लक्षात घ्या. ओके. आपण नेहमीच ते लिहितोय. अगदी सपोज बॉडी इज मेड फ्रॉम n नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग मासेस काय सांगा M1
Suppose body is made from n number of particles having masses. कुठले कुठले masses आहेत? m1, m2 डॉट डॉट mn. त्याच्यानंतर काय लिहिणार सांगा? situated at a distance किती r1, r2, rn. कुठून? From axis of rotation. From axis of rotation. From axis of rotation. लिहिलं का? तेच आहे, दुसरं काय नाही, लक्षात घ्या. आता मेन डेरिव्हेशन कडे जायचं आहे. मग आपण असं करूया, एक एक पार्टिकलसाठी लागणाऱ्या व्हॅल्यू काढूया आपण. मग वी नो दॅट पहिल्यांदा आपण ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काढूया. आर अल्फा. मग therefore A1 equals to R1 alpha, A2 equals to R2 alpha dot 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 A3 equals to R3 alpha. ओके, म्हणजे आपण ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काढल्या. फोर्स equals to mass into acceleration. मग therefore मग F1 equals to M1 A1. मग F1 is equals to M1 R1 alpha. मग सिमिलरली आपण F2 काढूया M2 R2 alpha dot 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 Fn ची व्हॅल्यू काढूया Mn Rn alpha. ओके, मग टॉर्क ऍक्च्युली वेक्टर काढताना मला R क्रॉस F बार घ्यावं लागतं बरं का, म्हणजे R न मल्टिप्लाय करायचंय याला. मग therefore टॉर्क 1 काढताना याला मी R न मल्टिप्लाय केल्यावर M1 R1 स्क्वेअर अल्फा लिहून का डायरेक्टली, काय हरकत नाही. टॉर्क 2 काढताना काय येणार? M2 R2 स्क्वेअर अल्फा डॉट डॉट डॉट. n टॉर्क काढण्यासाठी काय येणार? Mn Rn स्क्वेअर अल्फा. मग आता टोटल टॉर्क इज गिवन बाय काढूया आपण. टोटल टॉर्क इज, टोटल टॉर्क काढताना टॉर्क 1 प्लस टॉर्क 2 प्लस टॉर्क 3 प्लस डॉट डॉट n पार्टिकल साठी व्हॅल्यू पुट करूया. म्हणजे काय येणार? M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस M2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस डॉट 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 Mn Rn स्क्वेअर अल्फा. अल्फा कॉमन काढा, म्हणजे येणार आहे M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस प्लस Mn Rn स्क्वेअर, आणि कॉमन काय काढलंय? अल्फा. फास्ट होते का? नाही ना फास्ट होत. व्यवस्थित आपण एक्सप्लेन करतोय, लक्षात घ्या, व्यवस्थित एक्सप्लेन करतोय. हे सगळे जे आहे ना, ही अल्जेब्रिक सम आहे. प्रॉडक्ट आहे कोणाचा? मास आणि कुणाचा? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. पण इथं आय लिहायचं आणि आय ची व्हॅल्यू बघा 1 पासून स्टार्ट होते आणि n पर्यंत. ओके, आणि इथं येणार आहे अल्फा. मग therefore टॉर्क इक्वल्स टू आय इंटू अल्फा. वेळ लिहायचं की आय म्हणजे कोण? अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ, ओके, आय इक्वल्स टू 1 to n. This is required expression. This is required expression. किती सोपं आहे, खूप सोपं आहे. फक्त मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या बाळांनो, काय प्रकार आहे माहिती का, हे सगळं खूप सोपं जरी असलं, हे सगळं हे इथं गोंधळ नको आहे. हे असलं कधीच पाठ करायचं नाही, दिसतं ते लिहायचं, लक्षात घ्या. मग आता मला सांगा, आता जो नेक्स्ट मी सांगतो ते प्लॉट तुमच्या लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. जितके तुम्ही फॉर्म्युले रिवाइज करा, म्हणजे आता मी सांगतो v इक्वल्स टू अंडर रूट μs into rg, v minimum equals to under rg upon most safe speed under root rg tan theta, maximum possible speed under root rg tan theta plus μs and 1 minus μs into tan theta, minimum permissible speed रूट मध्ये rg इथं येणार tan theta. मिनिममला वरती मायनस येणार आणि खाली प्लस येणार 1 इंटू म्यूएस इंटू tan theta. हे सगळे डेरिव्हेशन्स आपण घेतले, मी तुम्हाला सांगतो. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर, लक्षात घ्या. त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू आय अल्फा. टॉर्क, ओके, टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा. वर्टिकल सर्क्युलर मोशन, या ठिकाणची वेलोसिटी अंडर रूट आर जी, इकडं 3rg आणि इकडं 5rg. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, ह्याच्या सगळे जे फॉर्म्युले आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 व्हिडिओ पण आपण अपलोड केले असतील. हा 9वा व्हिडिओ असेल किंवा 9वा पण असेल. पण ह्याच्यात अजून कोण आहे? आता मी तुम्हाला सांगतो, पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, अँग्युलर म्हणजे
रोलिंग मोशनसाठी एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. म्हणजे सगळंच आपण परफेक्ट घेणार आहे. तुम्हाला फक्त हे व्यवस्थित करायचं आहे. त्यातल्या प्रत्येक टर्म तुम्हाला माहिती पाहिजे. अभ्यास करायचा आहे. हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड हे वेल ऑफ देत आहे. ओके. चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.